सरकारकडून 140 कोटीचा भार पडणार. तो भार कुठपर्यंत पडेल? जोपर्यंत हे 3378 कर्मचारी रिटायर होतात तोपर्यंत. नंतर ही पदच राहणार नाही. म्हणजे आम्ही जी आर काढतानाच असा काढायला सांगू की ते पद आपोआप रद्द होतील. तुम्हाला बेनिफिट मिळायचा परमनंट झालं म्हणून काय मिळालं होतं? पूर्ण पगार आणि फॅसिलिटी. समान काम समान वेतन दिलं तरी पूर्ण पगार आणि फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या पाठीमागच्याला मिळणार नाही ती काय? ही बाजू ते समजून सांगत होते. म्हणून काय निर्णय तसा झालाय का? नाही. आता एक गोष्ट जमिनीची मान्य करणार. शिक्षण विभाग पॉझिटिव्ह फाईल पाठवालाय, फायनान्स डिपार्टमेंट पॉझिटिव्ह फाईल पाठवालाय, जीएडी डिपार्टमेंट पॉझिटिव्ह फाईल पाठवालाय, LIED वाले पॉझिटिव्ह फाईल पाठवले. याच्यात समाधान आहे. आता आपल्या हातात काय होतं? फाईल पॉझिटिव्ह प्रवास होतो आहे. कॅबिनेटला जेव्हा फाईल जाईल तेव्हा प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला ते अवगत पाहिजे. समग्र शिक्षा कर्मचारी मला भेटले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितले ब प्रमाणे मंजूर करा. हे जर सगळ्या कॅबिनेट मंत्र्याला आपले लोक भेटून जर त्यांना कन्व्हिन्स केलं, लक्षात आणून दिलं, कित्येक वेळा मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, मला बघितलं की ब प्रमाणे म्हणतात, पुढं काहीच बोलत नाही. मी भेटायला गेलं, मला बघितलं की शिंदे साहेब म्हणतात थोडे सर ब प्रमाणे करायचं. आता याच्यापेक्षा काय? आणि मंत्रिमंडळातल्या 70-80% कॅबिनेट मंत्र्यांना हा विषय तुमचा घासून घासून बोल. मी कधी सचिवापर्यंत गेले नव्हते. तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे कॅबिनेट मंत्री तुमचा विषय तोंडपाठ आहे. फक्त वेळेवर योग्य वेळी योग्य गोष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून उद्या कॅबिनेटला फाईल जात असेल तर तुम्ही वातावरण तयार करा. त्या त्या जिल्ह्यात आपले शिष्टमंडळ त्या त्या जिल्ह्यातल्या कॅबिनेट मंत्री महोदयांना भेटा आणि त्यांना विनंती करा की आमची फाईल कॅबिनेटला आल्यानंतर आम्हाला सेवेत कायम करण्यासाठी बस कॅबिनेटला मंजूर करा. फायनान्सनं काही जरी लिहिलं तरी निर्णय कॅबिनेट देणार. त्यामुळं कॅबिनेट निर्णय ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर किती आपोआप असावा असं काही म्हणणं नाही. पण आज तरी ब प्रमाणेच सेवेत कायम करण्याचा विषय आपण लावून धरलेला आहे. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन, आणखी 100 हात लागू द्या, हरकत नाही. सगळे मिळून करा. आणि जर समजा आता काही लोकांची शंका आचारसंहिता, बरोबर आहे, आचारसंहिता आहे, धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, हे करा. पण सरकारकडून जर सरकारने परवानगी मागितली, जसं शेतकऱ्याच्या कर्जमाफीला परवानगी मागितली सरकार आयोगाने, आणि आयोगाने परवानगी दिली, निर्णय घ्या, प्रशासकीय काम सुरू करा, तर घोषणा करू. सरकारनं केलं तसं जर सरकारला वाटलं तर आयोगाला परवानगी मागेल सरकार कॅबिनेटला फाईल.